नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर आपल्याला कोणी ब्लॉक केलंय तर पुढे काय करायचं. एक प्रेरणादायक सल्ला आहे. आजपर्यंत सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे माझ्या पार्टनरने मला ब्लॉक केलंय, मी खूप अस्वस्थ आहे, तो किंवा ती मला अनब्लॉक करेल का, काय करावं. आज आपण हाच विषय खूप साध्या आणि खोल पद्धतीने समजून घेणार आहोत. जर तुम्ही खरंच यातून बाहेर यायचं ठरवलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 3 मोठ्या चुका ज्या आपण करत असतो. पहिली म्हणजे गयावया करणं. पार्टनरने ब्लॉक केल्यावर तुम्ही त्याच्याकडे हात जोडून अनब्लॉक करण्याची विनंती करता, तेव्हा इथं तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान गमावता. नंबर 2, दुसऱ्या नंबरवरून मेसेज करणं. जर पहिल्या नंबरवरून ब्लॉक केलं तर तुम्ही काय करता, दुसऱ्या नंबरवरून प्रयत्न करता. यामुळे काय होतं, समोरच्याच्या इगोला अति समाधान मिळतं. त्याला वाटतं याला किंवा तिला माझ्या वाचून करमत नाही किंवा राहू शकत नाही, मग मी किती पण वेळा चीट केलं हा किंवा ती मला मनवत राहणार. आणि तुम्ही असं केल्यामुळे त्याला तुमच्या प्रेमाची जाणीव राहत नाही. तो माणूस अजून दुरावतो. नंबर 3, कॉमन फ्रेंड्सना विनंती करणं. त्याला किंवा तिला सांगा ना मला अनब्लॉक करावं. हे चुकीचं आहे. जो माणूस तुमच्याशी बोलायचंच टाळतो आहे त्याच्या मागे लागून काही उपयोग नाही. आता आपण पाहूया की ब्लॉक करण्याची वेळ का येते किंवा का आली. कोणी सहजासहजी ब्लॉक करत नाही. त्याने आधी विचार केला असेल. कदाचित त्याला वाटलं असेल की हे नातं संपवायची वेळ आली आहे. कधीकधी आपली चूक नसली तरी दोष आपल्यावर टाकला जातो किंवा त्याला किंवा तिला आपल्याशी टाईमपास करायचा असतो आणि संधी पाहून तो किंवा ती असं ब्लॉक करते. मग करायचं काय, तर एकदाच संपर्क करण्याचा प्रयत्न करा, विनंती न करता. जर समोरून काहीच प्रतिसाद आला नाही तर स्वतःच त्याला किंवा तिला ब्लॉक करा. हे तुमच्या आत्मसन्मानासाठी आवश्यक आहे. तुम्ही स्वतःला एक पर्याय म्हणून मांडू नका. कोणाच्या तरी आयुष्यात उरलेला बॅकअप बनू नका. तुम्हाला समजतंय का, ब्लॉक केला गेलात ती एक तुमच्यासाठी संधी आहे. तो किंवा ती गेल्यामुळे तुमचं आयुष्य थांबत नाही, उलट सुरू होतं. जे लोक तुमचं मोल समजत नाहीत त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही. ज्याचं तुमच्यावर खरंच प्रेम असेल तो माणूस कधीही अचानक ब्लॉक करणार नाही, कारण तो तुमच्याशी बोलून स्पष्टता करेल. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभे राहा. जर कोणी तुम्हाला नो कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर तुम्हीही त्यांना अनोळखी समजा. कोणत्याही नात्यासाठी तुमचा आत्मसन्मान तुडवू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. जे लोक तुमचं खरं मोल, तुमची किंमत समजत नाहीत ते लोक तुमच्या आयुष्यात राहण्यासही योग्य नाहीत. ते तुमचं प्रेम, नातं, तुमचा चांगुलपण हँडल करू शकत नाहीत. तुम्हाला हा मेसेज आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये लिहा पुढचा विषय कोणता हवा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायक विचारांसह.